जर ह्या महावितरणचा अंकुश त्यांच्या अधिकाऱ्यांवर आणि कॉन्ट्रॅक्टर राहिला तर महावितरणच्या माध्यमातून कामच होणार नाही. जर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर जर असंच म्हणायला लागला तर पूर्ण अंधार होऊन जाईल. आणि आता गणपती जवळ आल्या असताना कोणत्याही प्रकारची बत्ती गुल हे आम्ही सहन करणार नाही. ऐरोली मतदार संघ में बिजली संबंधित कई समस्याएं हैं, जिसे लगातार ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक के माध्यम से सुलझाने का प्रयास किया जाता है। अपने विधायक कार्यकाल में संदीप नाइक ने आमदार आपल्या दारी अभियान के माध्यम से छोटी से छोटी बिजली से संबंधित समस्या सुलझाने के लिए लगातार महावितरण कार्यालय में भेंट देकर जनता को राहत दिलाने का हर मुमकिन प्रयास किया। पिछले 2.5 सालों में महावितरण ने केवल नवी मुंबई ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र के जनता को अधिकांश बिल भेजकर शॉक देने का प्रयास किया है। नवी मुंबई से सबसे अधिक लोग बिजली बिल का भुगतान करते हैं, मगर उन्हें पर्याप्त सुविधाएं नहीं दी जाती। इसी बात को लेकर आज ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक ऐरोली मतदार संघ के शिष्टमंडल के साथ वाशी स्थित महावितरण कार्यालय पहुंचे, जहां पर उनके साथ पूर्व महापौर जयवंत सुतार, पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार, पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, पूर्व नगर सेवक लक्ष्मीकांत पाटिल, शशिकांत भोईर, प्रभाकर भोईर, चंद्रकांत पाटिल, साइली शिंदे, ऐरोली मतदार संघ के सभी नोड के भाजपा पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। महावितरण के उदासीन रवैये के कारण जनता परेशान। ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक के साथ अन्य लोगों ने भी अपने प्रभाग की समस्या अधीक्षक अभियंता आर.बी. माने के सामने रखी। दिन में 3 बार बिजली गुल होना, अधिकारी ही जगह पर उपस्थित न रहना, कभी कभी कर्मचारी भी उपलब्ध नहीं होना, ऐसी कई समस्याएं आज अधीक्षक अभियंता के सामने रखने की बात संदीप नाइक ने कही। नवी मुंबई महावितरणचे हे वाशी येथील कार्यालय ऐरोली असेल, दिघा असेल, रबाळे असेल, घनसोली असेल, कोपरखेरणे असेल, पावणे असेल, तुर्भे असेल, आपण या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या कालावधीमध्ये कोविड होतं त्यावेळेस अनेक लोकांनी तक्रारी केल्या, परंतु ही परिस्थितीच कठीण आहे। त्यावेळेस जास्त तक्रारी करून देखील प्रत्येकाच्या माध्यमातून पाठपुरावा झाला नाही, कार्यालय बंद होती, कर्मचारी देखील अडचणीत होते। परंतु जसा जसा काळ पुढे म्हणजे पुढे निघाला तसा जर आपण नवी मुंबईचा विचार केला तर नवी मुंबईमधून सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा महावितरणला प्राप्त होत असतो, परंतु त्या तुलनेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांकरता गरजेचं साहित्य हे त्या विभागामध्ये उपलब्ध असलं पाहिजे। प्रामुख्यानं आताच्या ज्या लोकप्रतिनिधींनी ज्या समस्या मांडल्या त्यामध्ये आठवड्यातून 3 वेळा लाईट जाते। प्रत्येक ठिकाणी लाईट जाण्याची कारणं वेगवेगळी आहेत। काही ठिकाणी सबस्टेशनचं काम पूर्ण झालेलं नाही, काही ठिकाणी सबस्टेशन नाही, काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची गरज आहे, काही ठिकाणी केबल ही अनेक वर्षापासून जीर्ण झाली आहे, ती केबल बदलण्याची गरज आहे, काही ठिकाणी महावितरणचे कर्मचारी उपलब्ध नाही आहेत। आनंदजी सुतार, अशोकजी पाटील साहेब या प्रमुख घटकांनी हाच प्रश्न उपस्थित केला की आम्ही त्या महावितरणच्या ऑफिसमध्ये जातो परंतु तिकडे अधिकारीच उपलब्ध नसतो, त्याला फोन केला तर तो नॉट रिचेबल असतो। तर अशा वेळेस जर लाईट गेली तर आम्ही प्रश्न कोणाकडे मांडायचे? आणि महावितरण हा असा विषय की यामध्ये या डिपार्टमेंटला रेव्हेन्यू हवा असतो, कुठलंही काम करायचं आहे त्यावेळेस सांगितल्याप्रमाणे ती केबल ही महावितरणकडून प्रोव्हाइड केली जाते, परंतु जेव्हा वस्तुस्थितीमध्ये जेव्हा काम सुरू होतं तेव्हा त्या वायरची मागणी ही नागरिकांकडून केली जाते। 2.5 सालों में महाविकास आघाड़ी सरकार के कार्यकाल में महावितरण पर नहीं था कोई अंकुश।
संदीप नाइक ने आगे ये भी कहा कि 2.5 साल में महाविकास आघाड़ी सरकार के कार्यकाल में महावितरण पर कोई अंकुश नहीं था। परिणाम स्वरूप लोगों को गलत बिल दिए गए। महावितरण के पास साधन सामग्री भी उपलब्ध नहीं थी। एकंदर 2.5 वर्षामध्ये ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो अनागोंदी झाला, जे दुर्लक्ष झालं, महावितरणच्या माध्यमातून चुकीची बिलं ही नागरिकांना दिली गेली। ज्या माणसाचं घर बंद आहे, जो माणूस गावाला निघून गेला कोविडमध्ये, त्याला देखील लाख रुपयाची बिलं आली आणि त्याच्यानंतर कोणाचंही कोणावर अंकुश नाही, कोणाचं नियंत्रण नाही। एखाद्या वेळी लोकप्रतिनिधी गेले तर कोविडचं कारण पुढे करून साहित्यांची उपलब्धता नाही, अशा प्रकारचं थातुरमातर कारण देऊन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न हा मागच्या कालावधीमध्ये झाला। गणेश उत्सव में हम बत्ती गुल होने नहीं देंगे। संदीप नाइक ने आगे ये भी कहा कि महावितरण के पास फंड उपलब्ध होते थे तो ठेकेदार 50% काम कर काम छोड़कर चला गया। अधिकारी वर्ग का भी इस पर कोई नियंत्रण नहीं था। अगर ऐसा ही चलता रहा तो हम गणेश उत्सव में बत्ती गुल होने नहीं देंगे, ऐसा इशारा भी उन्होंने दिया। आता सरकार बदललंय। आता आपण बघितलं की ह्या साधारणतः महिनाभराच्या कालावधीमध्ये DPDCच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हा वेगवेगळ्या विभागाकरता, मग केबल करता, DP बॉक्स करता, ट्रान्सफॉर्मा करता फंड आलेले आहेत। परंतु हे फंड आल्यानंतर त्या फंडचा वापर देखील महावितरणच्या अधिकाऱ्याकडून योग्य प्रकारे झाला पाहिजे। लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये आपलं म्हणणं मांडलं, त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, पत्रव्यवहार केला आणि तो फंड उपलब्ध झाला आणि फंड उपलब्ध झाल्यानंतर टेंडर निघालं आणि टेंडर निघाल्यानंतर काम सुरू करायची वेळ आली, त्यावेळेस जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा सांगितलं जातं की त्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम परवडत नाही। त्यामुळे एका ठिकाणी 50% काम केलं, अर्धवट सोडून दिलं, एका ठिकाणी फक्त 10% काम केलं, पुन्हा सोडून दिलं। पण अशाच प्रकारे जर ह्या महावितरणचा अंकुश त्यांच्या अधिकाऱ्यांवर आणि कॉन्ट्रॅक्टर राहिला तर महावितरणच्या माध्यमातून कामच होणार नाही। जर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर जर असंच म्हणायला लागला तर पूर्ण अंधार होऊन जाईल। आणि आता गणपती जवळ आले असताना कोणत्याही प्रकारची बत्ती गुल हे आम्ही सहन करणार नाही। मेरे विधायक कार्यकाल में मैंने महावितरण को निधि उपलब्ध करवाया। संदीप नाइक ने आगे ये भी कहा कि लोग जब भी अपनी समस्या रखने अपने नोड के महावितरण कार्यालय में जाते हैं तो वह अधिकारी ही उपस्थित नहीं होते। उन्होंने ये भी कहा कि उनके विधायक कार्यकाल में भी उन्होंने महावितरण को फंड उपलब्ध करने के लिए फॉलो अप किया था, लेकिन महावितरण को काम करने के लिए MIDC, सिडको, नवी मुंबई महानगर पालिका की अनुमति भी लेनी पड़ती है। इसीलिए जब तक इन प्रशासकीय संस्थाओं के अधिकारियों को लेकर प्रकाशगढ़ तक नहीं जाएंगे तब तक महावितरण की बत्ती नहीं जलेगी। ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाचं असलेलं बजेट, DPDCच्या माध्यमातून मिळणारे फंड, त्यांच्याकडे वेगवेगळ्या योजनांचे आलेले फंड, महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करायच्या गोष्टी, परंतु असा एकत्रित DPR तयार करून ज्या ठिकाणी त्वरित लोकांच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात, जिकडे 1 मीटर केबल बसवायची आहे, जिकडे छोटीशी रिपेअर करायची आहे, जिथे छोटंसं ट्रान्सफॉर्मर बसवायचं, ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करायचं आहे, लाईन आपल्याला वेगळ्या रूटमधून घ्यायची आहे, अशा प्रकारच्या गोष्टींचं नियंत्रण यांच्याकडे असलं पाहिजे। सुतार साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की अधिकारीच तिकडे उपलब्ध नाही। जेव्हा लोक समस्या मांडतात आणि अधिकारी तिकडे उपलब्ध नसेल तर त्याला कुठली केबल कुठे जोडायची, कुठून साहित्य आणायचं हे त्याला कळणारच नाही, कारण ह्यांच्यावर अंकुश ठेवणारा कोणी नाही। या मागच्या काळामध्ये अनेक फंड या नवी मुंबईकरता मिळण्याकरता माझ्या माध्यमातून मी पाठपुरावा केला। फंड आल्यानंतर मग MIDCची परमिशन पाहिजे, सिडकोची परमिशन पाहिजे, महानगरपालिकेची परमिशन पाहिजे। फंड आहे परंतु परमिशन मिळत नाही म्हणून तो फंड वापरला जात नाही, अशा प्रकारच्या देखील समस्या होत्या। परंतु जिथपर्यंत आपण त्या विभागातल्या लोकांची गरज समजून त्या अधिकाराला घेऊन सेंट्रल युनिटपर्यंत येत नाही, त्याच्यानंतर भांडूपपर्यंत जात नाही, प्रकाशगडपर्यंत जात नाही, तिथपर्यंत ह्यांच्या डोक्यात काय उजेड पडत नाही। गणेश उत्सव दौरान लोगों को बिजली समस्या ना हो, इसीलिए विधायक निधि से उपलब्ध किया जाएगा फंड। संदीप नाइक ने ये भी कहा कि गणेश उत्सव अब नजदीक है एवं लोगों को त्योहार के समय कोई तकलीफ ना हो, इसीलिए विधायक गणेश नाइक के विधायक निधि से 60 से 65 लाख रुपयों का विधायक निधि उपलब्ध किया जाएगा
ताकि जो आवश्यक काम है वो तुरंत पूरे किए जा सके। आता जर आपण त्यांच्याकडे फंड नसलो, नागरिकांकडून जर 10 लाखाची केबल, 20 लाखाची केबल, 15 लाखाचा DP अशा प्रकारची मागणी केली तर नागरिकांना ते पैसे देणं शक्य नाही। आता त्वरित कुठल्या मार्गाने आपण ते पैसे उपलब्ध करू शकतो की आपण स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून ते पैसे उपलब्ध करू शकतो। जर तशा प्रकारची प्रोव्हिजन महावितरणमध्ये असेल तर मी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना या सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विनंती करेन की एक 60 ते 65 लाखाचा निधी आपण त्वरित ह्या महावितरणच्या कामाकरता उपलब्ध करा। मग कुठे 5 लाख, कुठे 6 लाख, कुठे 10 लाख असं, ज्यामुळे ही कामं अडलेली आहेत आणि त्यामुळे ही आठवड्यातून 4 वेळा बत्ती गुल होते, ही तात्पुरत्या स्वरूपाचं त्यांना ठिकाणी दिलासा मिळेल आणि गणपतीच्या या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची लाईट जाणार नाही याची खबरदारी त्यांना घेता येईल। आमदार आपल्या दारी अभियान के तहत मैंने हर नोड की बिजली समस्या सुलझाने का प्रयास किया। संदीप नाइक ने ये भी कहा कि उनके विधायक कार्यकाल में उन्होंने आमदार आपल्या दारी यह अभियान शुरू किया था, जिसके तहत उन्हें सबसे ज्यादा शिकायतें महावितरण से संबंधित प्राप्त होती थी। वो सभी शिकायतें सुलझाने का प्रयास उनके माध्यम से किया गया, जिसके लिए उन्हें कई बार महावितरण कार्यालय को भेंट भी देनी पड़ी थी। हा निधी आल्यानंतर आपण निधी उपलब्ध करून देणं हे काम राजकर्त्याचं असतं, परंतु मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग करणं आणि योग्य वेळेमध्ये दर्जेदार कामं पूर्ण करून घेणं हे काम अधिकाऱ्यांचं असतं आणि ह्याची वारंवार जाणीव अधिकाऱ्यांना आपण करून दिली पाहिजे। माझी पूर्वी देखील साधारणतः 3 महिन्यातून एकदा तरी मी महावितरणच्या ऑफिसला यायचो। आमदार आपल्या प्रभागामध्ये या उपक्रमामध्ये प्रत्येक वॉर्डमधील छोटी छोटी समस्या, मग एखादं DP बॉक्स बसवणं, वॉल बॉक्स बसवणं, छोटी केबल बदलणं, ओव्हरहेड लाईन अंडरग्राऊंड करणं, ओव्हरहेड लाईन जुनी झाली आहे, जीर्ण झाली आहे ती बदलणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक वेळेस नव्या इमारती बनत असतात, जुन्या ज्या बनवलेल्या योजनेमधील जे साहित्य असतं किंवा ज्या केबल असतात ह्या बांधकामामध्ये, रोड एक्सटेन्शनमध्ये, सिवरेज लाईनच्या कामामध्ये ह्या तुटतात। त्यामुळे हे ऑनगोईंग प्रोसेसचं काम तसंच पुढे चालू राहतं, परंतु योग्य वेळेमध्ये खराब झालेल्या गोष्टीची दुरुस्ती करणं, जर एकदम जीर्ण झाले तर योग्य वेळेमध्ये तिची मागणी करणं, फंड अवेलेबल करणं आणि पूर्ण करणं, या सर्व गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत। सातत्यानं पाठपुरावा करून या महावितरणकरता फंड उपलब्ध करणं आणि उपलब्ध झालेला फंड हा योग्य वेळेमध्ये दर्जेदाररित्या हा लोकांपर्यंत कामं पूर्ण करून पोहोचवणं, ह्याचं द्रविडी प्राणायाम करायला लागेल। त्यामुळे ही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे आणि जिथपर्यंत स्टोरी संपत नाही तिथपर्यंत आम्ही आता पाठपुरावा करतो। अगर महावितरण ने बिजली समस्या नहीं सुलझाई तो जन आंदोलन करेंगे। संदीप नाइक ने ये भी कहा कि आज महावितरण के साथ शांततापूर्ण तरीके से चर्चा की गई है, लेकिन आने वाले समय में अगर लोगों को बिजली समस्या से निजात नहीं मिली तो जन आंदोलन किया जाएगा। DPTC मधून एक मोठ्या प्रमाणामध्ये फंड मिळू शकतो आणि त्याच्यानंतर पूर्ण शहराचा DPR बनवला, त्या DPR बनवल्यानंतर मग महानगरपालिका, वेगवेगळ्या MIDC मधल्या नवीन होणारे प्रकल्प आणि मग प्रमुख बजेट याच्यामध्ये आपण पैशाची तरतूद करून त्याची मागणी करून विभागवार कामं पूर्ण करून घेऊ शकतो। परंतु जिथपर्यंत लोकांना, नागरिकांना त्रास होतोय, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून महावितरणपर्यंत आपण पोहोचत नाही, एकेका विषयाचा पाठपुरावा करत नाही, प्रत्येक फोटोसहित त्यांच्यापर्यंत माहिती देत नाही, तिथपर्यंत ही कामं होत नाही। त्यामुळे महावितरण मग तुम्हाला पाठपुरावा करावाच लागेल, महावितरण तुम्हाला ह्यांच्या डोक्यात प्रकाश टाकावाच लागेल आणि जर हे करून सुद्धा जर ह्यांच्याकडून अशा गोष्टी होत नसतील तर आम्हाला जन आंदोलन उभं करावं लागेल। ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो।